नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे ऑल एक्झाम अपडेट्स बाय अक्षय या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे की MPSC मार्फत घेणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 132/2025च्या निकालाबाबत. MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईन प्रिलिम एक्झामिनेशन 2026चा निकाल हा लागलेला आहे. तो म्हणजे 22/6/2026ला हा निकाल लागलेला आहे. तरीही सर्व शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सनी चे अभिनंदन करण्यात येते व सर्वांनी मेन्सचा अभ्यासक्रम हा चालू करावा व त्याचप्रकारे मेन्समध्ये पण चांगला अभ्यास करून लवकर पास होऊन आपली नियुक्ती हे निश्चित करावी. त्याच्यात असेच हा निकाल जो आहे हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदर निकालाची लिंक हे टाकण्यात आलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी लिंकवर क्लिक करून आपला निकाल बघून घ्यावा व सर्व सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे याद्वारे अभिनंदन करण्यात येत आहे. आता आपण बघणार आहे कोणत्या जिल्ह्याचा निकाल हा लागलेला आहे. हा आपण सर्वात पहिले बघणार आहे अहिल्यानगरचा. अहिल्यानगरचे टोटल एकूण कॅन्डिडेट जे आहे ते 193 क्वालिफाय झालेले आहे प्रिलिम एक्झामिनेशन, म्हणजेच आपली पहिली एक्झामिनेशन. दुसरं आहे अकोल्याचे एकूण 44 कॅन्डिडेट पास झालेले आहे. अलिबागचे एकूण 3 कॅन्डिडेट. अमरावतीसाठी टोटल 78 कॅन्डिडेट आहे. बीडसाठी टोटल 27 कॅन्डिडेट आहे. भंडारासाठी 16, बुलढाण्यासाठी 27, चंद्रपूरसाठी 21, छत्रपती संभाजीनगरसाठी टोटल कॅन्डिडेट जे पास झालेले आहे ते आहे 172. त्यानंतर आपण धाराशिवचा बघू. धाराशिवमध्ये एकूण कॅन्डिडेट 27 पास झालेले आहे. गडचिरोलीसाठी 14, गोंदियासाठी 17, हिंगोलीसाठी 15, जळगावसाठी 65 झालेले आहे. जालन्यासाठी 21, कोल्हापूरसाठी एकूण कॅन्डिडेट जे पास झालेले आहेत ते 179 झालेले आहे. कुदन यासाठी 10, लातूरसाठी 79, मुंबई सेंट्रलसाठी मुंबई मध्यसाठी झालेले आहे 93 कॅन्डिडेट पास. मुंबई वेस्टर्नसाठी झालेले आहे 43, नागपूरसाठी एकूण कॅन्डिडेट 118 पास झालेले आहे. नंतर नांदेडसाठी बघतो म्हटलं तर नांदेडसाठी 76 झालेले आहे. नंदुरबारसाठी 18 झालेले आहे. नाशिकसाठी एकूण कॅन्डिडेट पासची संख्या जी आहे ती 199 आहे. नवी मुंबईसाठी 72 आहे. पालघरसाठी टोटल 15 आहे. परभणीसाठी 27 आहे. पुण्यासाठी पण चांगले कॅन्डिडेट पास झालेले आहे. ते म्हणजे एकूण कॅन्डिडेट जे पुण्यासाठी पास झालेलं आहे ते आहे सर्वात जास्त विद्यार्थी जे पास झाले आहे ते पुणेमधून झालेले आहे. पुण्यासाठी पास झालेले आहे ते म्हणजे एकूण संख्या आहे ते बघतो म्हटलं तर आपले टोटल 1828 कॅन्डिडेट आहे पुण्यासाठी. रत्नागिरीसाठी फक्त 1 झालेला आहे. सांगलीसाठी 106, सातारासाठी 145, सोलापूरसाठी 87, ठाणेसाठी 75, वर्धासाठी 13, वाशिम 24, यवतमाळ 28 असे एकूण कॅन्डिडेट 4013 पास झालेला आहे. तसेच हा निकाल हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदर निकालाची लिंक हे टाकण्यात आलेली आहे. तरी सर्व सिलेक्टेड कॅन्डिडेटचे अभिनंदन व त्यांनी असाच अभ्यास चालू ठेवावा व मेन्स लवकरात लवकर क्लिअर करावी. धन्यवाद. जय हिंद.